पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत। आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 आपण आजचा क्रिकेटचा सोहळा पाहतोय। आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या विजय नोंद बेबी स्पोर्ट इताडे या संघाने जय हिंद देवरुंग या संघाला पराभूत करून केली आहे। चालू सामन्यातून विजेता आणि बेबी स्पोर्ट इताडे असं दुसऱ्या फेरीत आपण यानंतर लगेच पुढील सामना खेळणार आहोत। बेबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक आपले सहकारी जर घरी गेले असतील तर त्यांना लगेच बोलावून घ्या। मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे। गावदेवी ओली आणि जय बजरंग कारिवली विजयाचं लक्ष्य आहे बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावांचं। बजरंग दादा पाटील जानमान सारंगाव संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला या स्पर्धेसाठी तसेच आमचं पंच पॅनल असेल समालोचक आणि गुणलेखक सर्वांना शुभेच्छा दिलेत। धन्यवाद बजरंग दादा पाटील। त्यानंतर प्रमोद दादा भोईर असतील यांनी देखील आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचं कौतुक केलेले आहे। एक चांगली स्पर्धा चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन माजी सरपंच चषक 2025 मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय। चला सामना लगेच सुरू करा। आपण नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी जिंकणाऱ्या संघनायकास कोल्ड्रिंक शीतपेय दिलं जातोय नमनाजी सुतार माजी सरपंच यांच्या माध्यमातून। त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ओसेन फ्रूट ड्रिंक्स जयरामजी दलवी माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत नानकर यांच्या माध्यमातून आणि जी ट्रॉफी आहे ती अमोल जाधव समाजसेवक नानकर यांच्या माध्यमातून आणि सर्व ट्रॉफीज 1 ते 4 क्रमांकाच्या आम्हाला माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांनी स्पॉन्सर केले आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करूया। आणि चेंडूंची व्यवस्था नानकर गावचे यंग अँड डॅसिंग पोलीस पाटील हरिदास कालन यांनी स्पॉन्सर केले। सन्मान चिन्ह MD मदन जाधव समाजसेवक आणि माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आणि अजयजी कोणकार यांनी उत्तम एक पुण्याचा वाटा उचलला आहे। या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था गेम ऑन 4 ओव्हर 40 धावा। पहिला चेंडू वाईट यॉर्कर काय कमालीचा चेंडू टाकला प्रवीण जोशीनं। चांगली सुरुवात आज अरविंद भोईरने देखील त्यांचं जुनी लय दाखवली होती। सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार नीलम नाईकला पहिल्या ओव्हर मध्ये ठोकले होते। हा फुलटॉस चेंडू घेऊन चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय वाईडिश लॉंग ऑफ रिझनला दयानंद म्हात्रे यांच्याकडून चांगली फिल्डिंग आपण पाहिली। एका धावेनं संजय पाटीलनं स्वतःच आणि जय बजरंग कारिवली संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय। बघूया संजय आणि नीलम नाईक ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय। चांगली स्पर्धा चांगले प्रेक्षक मैदानामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। हा फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार। नक्की चांगले 2 आमचे DJ जॉली चांगले संगीत नक्की पोषा चांगले गाणी वाजवतात आणि आमचे पोषा मैदानामध्ये आहेत। भाऊ पाटील आपल्याला नाचायचं अल्पेश शेवटच्या इनिंग पर्यंत आहेत त्यांनी तुमच्यासाठी बक्षीस जाहीर केलं आहे। बॅटची कडा नीलम नाईकनं स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलाय। अगदी चेंडू बॅटला साठून गेल्याने हरदास पाटीलनं इष्टांच्या मागे झेल टिपलाय। फलंदाज बाद नीलम नाईक इज गॉन।
लाईव्ह तेजेश भोईर यांची टेक्निकल टीम चांगला वर्क कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. साफसूत्र टेलिकास्ट. माजी सरपंच चषक नानकर 2025 तेजेश भोईर याचं देखील आपण कौतुक करूया. त्यानंतर आमचे डीजे ज्वाली मंडप डेकोरेटर. चांगली मैदानाला सजावट आपण मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू अगदी कुठल्याच स्पॉटवर चेंडू फेकलाय. भारत पाटील आज तिसऱ्या क्रमांकावर आलेत. जय बजरंग कारिवली संघाचे सर्वात जास्त संघनायक म्हणून जर आपण कोण पाहिला असेल तर हा चेहरा आहे भरत पाटील यांचा. खूप चांगली टीम. वेलकम हनुमान पाटील जे हनुमान पोगाव या संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आणि या नावाने फोकस आणि फेमस आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा लागलेत जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर 1-8 म्हणजे प्रवीण जोशीनं 2 धावा राखून ठेवलेल्या आहेत. 10च्या सरासरीने 40 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये आलेत एका गड्याच्या मोबदल्यात 8. नक्कीच बेबी स्पोर्ट इताडे आणि चालू सामन्यातून विजेता असा आपण या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना यानंतर पाहणार आहोत. आणि त्यानंतर ज्वाली कामतदार जानमन पोगाव वेताल कोपर आणि आई गावदेवी सोनाली. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण नक्कीच गावदेवी ओली संघाच्या फलंदाजीवर नजर टाकूया. केपीनं 8 धावांचं योगदान दिलं. अरविंदजी भोईर 11. त्यानंतर प्रवीणनं अगदी चांगली फलंदाजी केली होती. विकास जोशी 0वर बाद झाले. हरिदास 3 तर प्रवीण जोशीनं 16 धावांची मूल्यवान केली होती. अरविंद भोईर 11 आणि प्रवीण जोशी 16 या 2 फलंदाजांनी 5 फलंदाजांमध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. 3 ओव्हर 32 च समीकरण शिल्लक आहे. पहिल्या सामन्यातून झाल्या 37 आणि दुसऱ्या सामन्यातून धावा झाल्यात 39. नक्कीच आजच्या पहिल्या दिवसातून आपण आज दुसरा सामना पाहतोय. केपीचा चेंडू टर्न केलाय. बघूया अरविंद भोईर चेंडूला उचलतायत. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमा रेषेवर इथे हरदास पाटीलला चेंडू हातामध्ये पकडता आला नाहीये. मित्रांनो कधी कधी जे आपण ग्लोव्ज घालतो ना त्याचा परिणाम देखील असतोय. नक्कीच गरमी भरपूर आहे तरी हरदास पाटीलने हातामध्ये आपले सपोर्टर यूज केलेले आहेत. असो सराव असेल त्यांचा. इथे चेंडू पकडला नाहीये. अरविंद भोईर थोडेसे नाराज आहेत कारण की इथे भारत पाटील यांना धावबाद करण्याची संधी जरूर चालून आली होती. चांगले यष्टीरक्षक आहेत हरिदास पाटील. पहिले चेंडूवर 2. संघाची टोटल 10. चेंडूला उडवलाय कौ कॉर्नर रिझनला. जेल निसटलाय सुटलाय. विकास जोशी कडून हा जीवनदान भारत पाटील यांना. नक्कीच इथे फिल्डिंग खराब आपण पाहिला. जैन देवरुंग संघाने देखील पहिल्या सामन्यातून खराब फिल्डिंग केली आणि त्याचा फायदा बेबी स्पोर्ट इताडे या संघाला झालेला आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण तुमचा मुख्य घटक आहे. तुम्ही असे झेल सोडले तर गोलंदाजाला तुम्ही दोषी ठरवू नका. हा चेंडू टर्न केलाय. अगदी चेंडू लेग स्ट्रिक वरचा होता. अरविंद भोईर आहेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग जरूर झाली. इथे 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. भारत पाटीलनं केपीच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा पूर्ण केली आहेत. धावसंख्या 14. विजयी संघ आणि बीबी स्पोर्ट इताडे. इथे दुसरीचा प्रयत्न आहे आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण झाली. आज विकास पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. महेश जोशी इन ऍक्शन मध्ये आहेत. नक्कीच बऱ्याच दिवसातून आज विकास पाटील यांना देखील अरविंद भोईर यांच्या नेतृत्वाखाली संधी दिलेली आहे. ओली संघ एक चांगला संघ आहे.
विजयदादा पाटील संघाचे सिनियर खेळाडू अशोकदादा पाटील असतील, छत्रपती गायकवाड यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा. आमचे जयंत भाऊ पाटील इथे हा चेंडू इनसाइड आउट, चेंडू सेफ लँड होतोय. शॉर्ट इस्टा कव्हर रिझन मधून चेंडू उचललाय, 2 धावा इथे पूर्ण केलेत. बघा या ओव्हर मध्ये भारत पाटीलनं सलग 5 चेंडूंवर दुहेरी धावा पूर्ण केलेत. नक्कीच धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी 22, 13 चेंडू मध्ये 22. बिबिस्फोट इतडे संघाला 12 मध्ये 21 होत्या आणि शेवटच्या 6 मध्ये 12 आणि शेवटच्या एका चेंडू मध्ये 1. ती धाव रोशननं कंप्लीट केली आणि बिबिस्फोट इतडेचा पहिला विजय या स्पर्धेमध्ये लागलेला आहे. बघूया 5 चेंडू मध्ये 5 वेळा दुहेरी आलेत. शेवटच्या चेंडूवर काय दडलाय केपी, राऊंड द विकेट. इथे हा फटका अगदी समोर उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग आउट आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. भाऊ पाटील यांचा इशारा येतोय चौकार. नक्कीच जय बजरंग कारवली संघाचे एका सिनियर ओपनर खेळाडू आणि भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट पंच, सध्या मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले नक्कीच आमचे श्यामदादा पाटील आम्हाला जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सहकारी त्यांचं खेळतायत संजय पाटील आणि एक सहकारी जयमान गोवे संघाचे दिलीप पाटील. चांगले पंच आहेत, मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले. धन्यवाद श्यामदादा पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 ओव्हर 22 आणि आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 18. भिवंडी टेनिस.com तेजेश भोईर. ग्रामीण क्रिकेट.com, ग्रामीण टेनिस क्रिकेट.com. नक्कीच तेजेश भोईर यांची टेक्निकल टीम सुरेख असं लाईव्ह टेलिकास्ट. 9च्या सरासरीनं 18 बनवायचे आहेत. दयानंद म्हात्रे, चांगला चेंडू संजय पाटील यांच्यासाठी. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वर फेकलाय, अगदी स्टंपच्या वरून चेंडू सेफ लँड झालाय. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय. हा चेंडू अगदी ऑफ स्टंप वरचा उचललाय. बघूया, चांगली फिल्डिंग करतायत. लॉंग ऑन रिजनला विकास जोशी, केदार जोशी आणि प्रवीण जोशी हे 3 बंधू आपल्याला या सामन्यातून खेळताना पाहायला मिळतात. मात्र सिनियर केदार जोशी सामन्याला अनुपस्थित आहेत. बघा जयंत पाटील या संघाचे सिनियर खेळाडू. 9 मध्ये 14, 26 झालेत 15 मध्ये आणि उर्वरित 9 मध्ये 14चं समीकरण. चांगला अगदी चेंडूला टॅप केलाय, बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हर पंच केलाय. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन कडे आणि हा येतोय चौकार. नक्कीच एक
कट्टर शिवसैनिक वेलेगावचे चिरंजीव नितीन म्हात्रे आम्हाला जोडले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला नानकर संघाला आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत आणि आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या 40+ च्या संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नितीन म्हात्रे वेले आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय पाटील आणि भारत पाटीलनं धावाला आवरलाय आणि सावरलाय. आता 7 मध्ये फक्त बनवायचे आहेत 6. स्विचिट संपर्क जरूर झालाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. महेश जोशी चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. सध्या दयानंद म्हात्रे याची गोलंदाजीची धार कुठेतरी कमी झालेली आहे. आपण पाहिलं तर ओली संघाकडून दयानंद म्हात्रेनं कित्येक सामने स्वतःच्या गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. मात्र सध्या त्याच्यासाठी दिवस स्पर्धा खूप खराब चाललेत. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये आता फक्त 4 धावा शिल्लक आहेत. 40चं लक्ष होतं. 36 बनलेत. 12च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 36 आलेत आणि आता उर्वरित 6 मध्ये 4. नक्कीच आपण कालची जी स्पर्धा पाहिली वरालदेवी 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2025 या स्पर्धेचा अजिंक्यपद पटकावून बंद्रामारुती कल्याण संघ सध्या रँकिंग नंबर 1 वर आहे. 5 अंतिम विजेतेपद कल्याण संघाने आतापर्यंत पटकावली आहेत. 21 स्पर्धा झालेत आणि त्यामध्ये 7वीला कल्याण संघ अंतिम सामना केलेला आहे. 5 जिंकलेत 2 हरलेत. नक्कीच तर दापोडे संघ उपविजेता कालच्या स्पर्धेतून राहिलाय. त्यांनी देखील 2 सामने जिंकून 2 स्पर्धा जिंकून 1 स्पर्धा ते हरलेले आहेत. तर वडूनगर संघ 3 स्पर्धा जिंकून 2ऱ्या क्रमांकावर तर दापोडे संघ 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. गोलंदाज महेश जोशी यांना संधी दिलेली आहे. बघूया विकास पाटील, अरविंदजी भोईर, हरिदास पाटील, दयानंद म्हात्रे, केपी, जैन पाटील हे सिनियर खेळाडू वेलकम. नक्कीच आपले नानकर संघ एक चांगल्या आयोजनामध्ये नक्कीच या संघाची देखील नोंद केली जाईल. हा पहिला चेंडू आलाय रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंच भाऊ पाटील सरांना नोबॉलचा इशारा केलाय. नक्कीच येथे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू सोडला होता आणि हा चेंडू फ्रीड आहे. बघूया ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिजनला. जैन पाटील चेंडूला उचलतायत. 38 धावा लागलेत. आता 5 मध्ये 2. 5 चेंडू 2 धावा आणि हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न संजय पाटील यांचा फसलाय. महेश जोशी यांच्या चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण आहे. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 2. 4 चेंडू 2 धावा. हा खराब चेंडू भीमरचा इशारा आणि हा विजय फटका. अभिनंदन धोय बजरंग कारिवली. हडलॉक टफ लॉक गावदेवी ओली.
जे आम्हाला स्पॉन्सर केले आहे समाजसेवक माननीय श्री अमोल जाधव आणि जे हुसेन फ्रूट ड्रिंक्स हे जयराम दलवी माजी सदस्य ग्रामपंचायत नानकर यांनी स्पॉन्सर केले. मधुकर भाऊ नाणेफेकीसाठी थांबा. संघ नाईक चला या. सर्वप्रथम आपण ट्रॉफी देऊया. नानकर संघ ट्रॉफी आली का? ट्रॉफी उपलब्ध आहे, चला घ्या. संजय आपण देखील या. बीबी स्पोर्ट इताडे संघाचे पहिले सामन्यातील सामनावीर संजय यांना देखील आपण ट्रॉफी देऊया. चला या. संजय बघा दोन्ही सामन्यातून दोन्ही संजय नावाच्या खेळाडूंना सामनावीर ट्रॉफी उचललेली आहे. बीबी स्पोर्ट इताडीचे संजय आणि जय बजरंग कारवली संघाचे देखील खेळाडूचं नाव आहे संजय. वा. अरविंदजी भोईर साहेब आपण मान्यवर कक्षामध्ये या. आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केले जातोय. अरविंदजी भोईर साहेब, जयंतजी पाटील, विकासजी पाटील, ऑल टीम या आपण मान्यवर कक्षामध्ये या. ओली संघ चला आपण या. टॉस करूया. चला भाऊ आपण ट्रॉफी देऊया. चला भारत पाटील यांना आपण देऊया. हुसेन फ्रूट ड्रिंक्स जे जयरामजी दलवी यांनी स्पॉन्सर केली आहे आणि नक्कीच ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केली आहे त्या मान्यवरांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. अमोल जाधव यांच्याकडून ट्रॉफीचं वितरण करा आणि हुसेन फ्रूट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक रुपेश भाऊ आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्या. संजय पाटीलला आणि एक हुसेन घ्या. संजय भाऊ थांबा. अजून आपल्याला फ्रूट कोल्ड ड्रिंक्स द्यायचे. हुसेन जी जयरामजी दलवी यांनी स्पॉन्सर केलेली आहे आणि इताडे संघाचे संजय भाऊ आपण देखील आपली ट्रॉफी बाकी आहे. आपण ट्रॉफी घ्या. धन्यवाद. जय बजरंग कारिवली आणि बीबी स्पोर्ट इताडीचे संजय यांना ट्रॉफी द्यायची बाकी होती. पहिले सामन्याची ती ट्रॉफी त्यांना द्या. नक्कीच दोन्ही सामनावीर धन्यवाद. चला नाणेफेकी घेऊया आपण. संघ नाईक आपण जाऊया. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच चषक 2025 दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. वेलकम बाराजी पाटील आणि मधुकर भाऊ. आपल्याला दोन्ही संघटनांना शुभेच्छा. चापा आणि काटाचं नाण्याचं स्वरूप आहे. दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना. भारत पाटील आवाज येतील. चापा अशी कॉलिंग आणि अगेन्स्ट काटा आलेला आहे. नक्कीच आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. तर विजेत्या संघाला हे शीतपेय कोल्ड्रिंक इथे आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने दिले जाते. धन्यवाद. मधुकर भाऊ नाणेफेकी जिंकली आहे. आज दोन्ही सामन्यातून बीबी स्पोर्ट इत्यादी संघनायकांना नाणेफेकी जिंकली आहेत. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करतात. पहिला सामना देवडून संघाबरोबर खेळलेत. कसं वाटलं नानकर संघाच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन? खूपच छान आयोजन नियोजन आहे. अगदी नौका संघ असून सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे आयोजन त्यांनी केलेलं आहे. खरंच त्यांचं कौतुक करावं. कारवली संघाच्या अगेन्स्ट प्रथम आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. यामागचं काही कारण उद्देश?
काय कारण वगैरे नाही. आमचे कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण एक बलाढ्य टीम आहे ती, आम्हाला ते माहीत आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त चांगले क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. भारत पाटील नाणेफेकी गमावलेली आणि प्रथम फलंदाज आलेले आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय? बॅटिंगच घेतलीस म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालाय. आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाने जी स्पर्धा आयोजित केली आहे, नक्कीच आपण प्रथमच या परिसरामध्ये खेळायला आलोय. रेग्युलर क्रिकेट तर आपण इथपर्यंत खेळायला आलो नाहीये आणि समालोचन देखील केलं नाहीये. या स्पर्धेविषयी काय म्हणाल? नक्कीच हा गाव आमच्या बऱ्याचशा खेळाडूंना गाव सुद्धा माहीत नव्हतं आणि ह्या पहिल्या टुर्नामेंटमध्येच त्याने एक भव्य दव्य असे आयोजन केलं आहे. त्यांना अभिनंदन करतो त्यांचं आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल त्यांचा आभार. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून बेबी स्पोर्ट इतर संघाच्या संघनायकानं प्रथम घेतला आहे गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले जयबजरंग कारली संघाला. आपण जाऊया, ऐकूया थेट समालोचन कक्षामधून सामन्याचं पहिलं सत्र मनोज ठाकरेंच्या माध्यमातून. धन्यवाद. नक्कीच आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला आमच्या गुरुदत्त मानकोली 40+ संघाच्या वतीनं इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. नक्कीच रणजित माली, सुनील माली, त्यानंतर सँडी, राहुल माली, किशोर माली, संघनायक मनोज केनी आणि ऑल टीमच्या माध्यमातून आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघासाठी माजी सरपंच चषक 20-25 साठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एक चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. हा संघ जरी नौका असला तरी मात्र आयोजन आपल्यातून आहे. नक्कीच अगदी भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या वतीनं देखील नानकर संघाला शुभेच्छा देऊया. ओव्हर टू मनोज ठाकरे. जयबजरंग कारेवली संघाने विजय संपादन केला. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बेबी स्पोर्ट इताडे संघाने विजय संपादन केला आणि यावेळेस या दोन टीम मध्ये एक चांगली मॅच रंगताना पाहायला मिळेल. या विभागातील बेबी स्पोर्ट इताडे या संघाला पाहतोय तर जयबजरंग कारेवली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला आमंत्रित केलं आहे. जयबजरंग कारेवली संघास विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे लगेच ताबडतोब. याच्यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. जॉली स्पोर्ट कामतकर आणि जय हनुमान पोगाव या दरम्यानली एक बिग फाईट, बिग मॅच ही पाहायला मिळेल. पोगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हॅलो फोन केलता तू हा मोठी पण भेटेल बाकी पण देणे आपल्याकडे तू घ्या इथं कोण घेत जा आता 10 कोट आपल्याला 7 फुटाचे आहे ना ये तो आमच्यावर थांबशील तू आवाज दिला तर बरं होईल नाही का भाऊ बरोबर तू बनवशील तर करू ना आपण 10 फुटाची नाही माझ्याकडे तुझा खर्च तू काढ माझा खर्च मी काढतो हो मोठी होते आपल्याकडे 7 फुटाचे आहे ना त्याला 3 फुटाचा बेस करून देऊ ना मग हो कर चला पंचांना विनंती आपण खेळायला लवकरात लवकर सुरुवात करूया.
गेम ऑन. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय थर्ड मॅनच्या रिझल्ट मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. ठीक आहे, नामी संधी चालू आली होती, बॅट कट होती, परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या पुढे सरकते एका अंकावरती. ओपन केला जातोय 51. पाहूया किती धावांची जमाजमी केली जाईल. मागील मॅच आपण पाहिलं तर चेसिंगच्या जोरावरती तो विजय संपादन केला होता. आता मात्र समोर टीम आहे बीबी स्पोर्ट इताडे आणि त्या संघा अगेन्स्ट इथं मात्र टार्गेट सेट करायचं आहे. तर गोलंदाजीनं मात्र आपली धार दाखवावी लागेल. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताळावी लागेल. अन्यथा समोर टीम आपण पाहिली तर कारेवली आहे. पुढे चेंडू यावेळेस टॅप केलेल्या चेंडूला पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. या मोठा फटका लागू देत नाही. एक चांगली जमेची बाजू आहे. मधुकर एक चांगला गोलंदाज आहे, स्वतः संघनायक आहे आणि पूर्ण संघाची धुरा मात्र आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळते. त्यानंतर बाला नवनाथ आहे, त्याच्याकडे सुद्धा चांगला स्किल आहे. त्यानंतर आपण पाहिलं संजय ही चांगली गोलंदाजी करतोय. त्यानंतर किशोर ही एक चांगला फिनिशिंग टच देताना पाहायला मिळते. पाहूया परंतु या ठिकाणी कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. पुढे चेंडू यावेळेस दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होता. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. मॉन्सिंग चेंडू हाताळला होता. आपण पाहिलं तर उचली प्राप्त करून दिली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगतात. 3 चेंडूंचा खेळ झालेला 2 धावा खर्च करताना पाहायला मिळत आहेत. मोठा फटका नाही आहे अजूनही. यावेळेस ऑन साइडला आपण पाहतोय लोंगाने लोगापच्या मध्ये सेफ फटका. चेंडू सीमा पार चौका. पुढे चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून काढलेला आहे. पाहूया चांगले क्षेत्ररक्षण क्या बात आहे. परंतु इथं फेकी वाईट हिट झाली होती. ओव्हर थ्रो झाला होता परंतु एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 7 या अंकावरती धावफलक पोहोचला जातोय. बिनबाद 7 अशी अवस्था. सावध सुरुवात मी तर म्हणेन पाहायला मिळते. फटका एक चांगला पाहायला मिळाला संजय पाटील यांच्या बॅट मधून. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारचा बिग हिट खेळू दिला नाही. या पाहूया पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. 4 ते 5 बॉलांचा रनअप आपल्याला पाहायला मिळतोय. छोटीशी रनिंग. यावेळेस बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कही पे निगाहे कही पे निशाणा. चेंडू मात्र निघून गेला कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. गडी बाद जरूर केला नाहीये परंतु धावांवरती अंकुश धावा मात्र थांबवताना पाहायला मिळत आहेत. एक बाउंड्री सुद्धा आपण पाहायला मिळाली होती. म्हणजे पाहू शकता किती किफायती गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण चौकार लागूनही जर 7 धावा तुम्ही धावफलकावरती लागावतायत ना तर मी तर म्हणेन गोलंदाजाची चांगली कामगिरी पाहायला मिळेल. अचूक टप्पा लाईन लेन पाहायला मिळाले. स्वेअर मारा पाहायला मिळाला नाहीये. नवनाथ येतो यावेळेस बाला. पाहूया या गोलंदाजाकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाहीये परंतु दर्शवावे लागेल तुम्हाला. जिद्दीचे क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. संघर्षमय वातावरण निर्माण केल्याशिवाय तुम्हाला मॅच वाचू शकत नाहीये. कारण समोर जी टीम आहे ती अतिशय बलाढ्य आहे. कधीही गेम चेंजर फलंदाज त्यांच्या गोट्यामध्ये आहेत. पाहूया या ठिकाणी नवनाथ टर्न होते आपल्या गोलंदाजी ट्रॅक वरती. चला स्पीडअप करा. वेळ भरपूर घेतला जाते बेबी स्पोर्ट इताडे. विनंती असेल जास्त विचार करण्यापेक्षा आपण आहे त्यामध्ये खेळ उत्तम करण्याचा प्रयत्न करा. नवनाथ बॉलिंग ट्रॅक वरती तयार होतोय. संजय सामोरे जातोय. पाहूया स्ट्राईक एंडला. यावेळी चांगला फटका आहे. क्या बात आहे. सेहवागच्या अंदाजाने खेळून काढलेला आहे आणि इथं मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं पाहायला मिळालं. चेंडू मात्र सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते 11 या धावसंख्येवरती. त्यातील 10 धावा आपण संजय पाटील यांच्या पाहतोय. 2 बाउंड्रीज 5 चेंडूंचा सामना केला. दुसरा ओव्हर पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बिग हिट चौकार पाहायला मिळाला.
आता कुठेतरी हा धक्का दिल्यानंतर सुधारला जाईल की धक्क्यावर धक्का खायला जाईल हे पाहण्यासारखं राहील. फील्ड प्लेस सजवलं जाते, हलवलं जाते. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा नवनाथांच्या माध्यमातून पाहूया जसे फील्ड प्लेस तसा चेंडू हाताला जातोय का. यस, ज्या ठिकाणी फील्ड प्लेस सजवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावला गेला, परंतु क्षेत्ररक्षणाला मात्र अंदाज काय घेता आला नाहीये. त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. चौकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाही. पाहूया चौकार हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का या फलंदाच्या माध्यमातून. संजय ऑन फायर, बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 15 या अंकावरती धावफलक नेऊन ठेवलं गेलं आहे. आता मात्र डावाला सुरुवात झालेली आहे. धावसंख्येला जमवण्याची जी परिक्रमा आहे त्याच्यासाठी हे 2 चौकार पाहायला मिळत आहेत. अनेकदा स्टेप आउट झाले होते पाहतोय आपण, परंतु इथं मात्र एक धाव घेतली जाते. सेफ फटका मित्र म्हणेन, खाली रिझन होतं आणि दुरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडूला फेकी करेल. त्या अनुषंगाने आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाब्याने स्कोर कार्ड पुढे सरकते. 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरा आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 धावा मित्र म्हणे चांगली धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत लागली गेली आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट खाली चेंडू आता उडवण्याचा प्रयत्न. इथं मात्र आपण पाहतोय झेल सुटला जातोय. जस जसं यशाची पायरी तुम्ही पुढे चढत जाता तस तसा तुमचा संघर्ष वाढत जातोय, तुमची मेहनत वाढत जाते. त्यावेळेस तुमची कर्मकुशलता चांगली अर्पण करावी लागते. फिल्डिंग मात्र चांगली झाली, परंतु मित्र म्हणतो झेल कन्वर्ट करणं गरजेचं होता, कारण पहिला धक्का देणं गरजेचं होतं. अजूनही कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. 18 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस उडवलाय, पाहूया गॅप मध्ये आहे आणि यस नो डाऊट दोन्ही क्षेत्राच्या मधून चेंडू फरार होतोय सीमारेषे बाहेर. अजून एक चांगला फटका येतोय, चौकार. निश्चित या ठिकाणी आता मात्र नीलम नाईक याने सुद्धा एक चौकार लगावलाय. तरबूज का देख के खरबूजा भी रंग बदलना शुरू किया है अभी. चांगली सुरुवात नेहमीच पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून. ही जोडीची 45 ची ही जोडी आहे. ज्या ज्या संघामध्ये 45 ची मजबूत जोडी आहे तो संघ या फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं काम करत असताना पाहायला मिळते. त्यातल्या त्यात ही एक जोडी आपल्याला चांगली पाहायला मिळते. चांगली सुरुवात करतायत, पार्टनरशिप चांगली बनते. यावेळेस पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 22 लागली गेली आहे. 15 आल्या या ओव्हरमध्ये. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या. गडी कुठल्या प्रकारचा बाद झालेला नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पाणी चालले गेलं आहे. पाणी तो बहाना है, कुछ तो कहना है. गुरु मात्र जातोय मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन. गुरु यांचा काय कान मंत्र असेल दोन्ही फलंदाजांना हे पाण्यासारखं राहील. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 22 अंकावरती लागली गेली. तिसरं षटक कोण घेऊन येईल हे पाण्यासारखं राहील. पाहूया तिसरं षटक आपण पाहू शकता. संजय हा गोलंदाजी मार्क वरती येतोय. एक चांगली कला आहे. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम षटक हाताळलं होतं. या खेळाडूने 3 गडी बाद केले होते आणि 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि या ठिकाणी पाहूया आता मात्र समोर टीम एक बलाढ्य आहे आणि चांगल्या खेळाडू समोर आपण जर चांगली गोलंदाजी करताय तर निश्चित तुमच्या नावाचा बोलबाला होईल, यात मात्र काही शंका नाही. 98 गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आपण पाहतोय स्मेअर वारा पाहायला मिळालेला आहे. क्या बात आहे. पंच आमच्याकडे बोलतायत. पाहू शकता आपण किती मोठा वाईट, एवढा मोठा वाईट
क्या बात आहे. 23 धाबा या अवंतर धावेने धापलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज संजय, गोलंदाजी मार्कवरती संजय. नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. पाहूया कोणाचं कर्म श्रेष्ठ होतंय. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू, तेज तर्रार जागत्या रोचा आदेश देत असताना पाहायला मिळतंय. एकाच नावाचे मित्र लाखो लोक असतात परंतु त्यातून एखाद्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया या ठिकाणी दोन खेळाडू एकाच नावाचे, एक गोलंदाज एक फलंदाज, कोण कुणावरती हवी होतं हे पाहण्यासारखं राहील. पहिला स्क्वेअर मारा इथं मात्र अप्रतिम उत्तम चेंडू. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस लोअर फुल टॉस होता, पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला मात्र गॅप मध्ये फेकून दिलं जातंय चौकारासाठी. निश्चित हा आपण पाहतोय चौथा चौकार निघतो संजय यांच्या बॅट मधून. जिथे कमजोर चेंडू मिळतोय ना त्याच्यावरती आक्रमण केला जातं, प्रहार केला जातो आणि उत्तम फटका खेळला जातोय. 4 चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय 21 धावांवरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय. 10 चेंडूंचा सामना केलेला आहे. साजेची खेळी आपण पाहतोय नीलम नाईक ही करतोय. त्यांच्या बॅट मधून एक चौकार लागलेला आहे परंतु अजून मैदानाच्या बाहेर आपण जर पाहिलं तर कुंदन आहे. अजून बॅट रोहन संदीप आज नाही आहे मैदानाच्या आतमध्ये टीम मध्ये. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज चंदन आहे अजून एक चांगला खेळाडू. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, हवं तसं प्रॉपर टायमिंग साधता आलं नाहीये परंतु एक धाव घेतली गेली आहे. हा ना तू मै नीलम नाईक यांचं गेम प्लॅनिंग. फलंदाज या ठिकाणी बाद होते. काय घडतंय पंच आमच्यापर्यंत काय माहिती पोहोचत आहेत पाहूया. यस फलंदाज आता मात्र बाद होतय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नीलम नाईक यांनी आपण पाहिलं तर 5 धावा फक्त आपल्या संघासाठी जमा केल्या. एक मित्र म्हणजे विकेट सॅक्रिफाईस केलं होतं. हे समोर बाईक आहे त्याची मिरर आपण साईडला करायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल. बघा गाडी हलते की नाही हलते नाही तर आपल्याला 4-5 चादरी ठेवून घ्या, लगेच त्याच्यावरती टाका. यस ओलिवा खेळाकडे आपण पाहतोय संजय, गोलंदाजी मार्क वरती एक चौकार लागला परंतु आपण पाहतोय धावांवरती अंकुश आहे. यावेळेस कुंदन पाटील येतो, एक स्फोटक फलंदाज, ट्रम्प कार्ड म्हटलं जातंय कारवली संघाचं. पाहूया किती चांगलं योगदान दिले जाईल. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आल्या एक फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला चेंडू येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. 29 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. काही चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक आहे, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संजय हे चांगली गोलंदाजी करतोय. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र समोर ठेवला होता, चेंडूला उडवलाय. हाई चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. नो डाऊट सीमारेषे पार, चौकार. आपण पाहतोय 5 चौकारांची आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 26 धावांवरती खेळतोय. कमजोर चेंडूवरती उत्तम प्रहार पाहायला मिळतोय. संजय पुन्हा एकदा टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. पाहूया जिथे खेळायचा होता तिथं मात्र गेलं नाहीये.
परंतु एक धावही रोखू शकतले नाही. याने पाहता पाहता आपण पाहतोय दुसरी धावी कंप्लीट केली जाते. बॅटच्या सहाय्याने आपण पाहिलं तर खेळून काढलं होतं. 2 धावेने धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती लागले गेले आहेत. तर पाण्याची व्यवस्था करायची मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पहिली ओव्हर असेल, दुसरी ओव्हर असेल, तिसरी ओव्हर असेल किंवा अंतिम ओव्हर असेल, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पाणी लागलं जाईल बिंदास मागून घ्या. मित्र, आपण 40+ क्रिकेट खेळत आहोत. या खेळाडूंमध्ये आपण 55 वर्षाचे वयवर्ष, 60 वर्षे असेही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मित्र, हा फक्त खेळ एक धाव आरोग्यासाठी खेळला जातोय. हार जीत हा खेळाचा पार्ट आहे, परंतु या ठिकाणी आपण खेळाच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे ते बलकट करण्याचं काम पाहायला मिळतंय. 13 चेंडूमध्ये 28 धावा आज या ठिकाणी खेळलेल्या आहेत संजय याने. खास करून संदीप यांची जी कमी आहे ती भरून काढताना पाहायला मिळते या ठिकाणी. यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय हनुमान पोगाव दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुढे चेंडू यावेळेस स्क्वेअरलेगच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हलर्स होतो. चेंडू डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी आणि पाहू शकता आपण लेझी क्रिकेट मित्र म्हणेन ओव्हरथ्रो झालेला आहे, परंतु स्ट्राईक जे आहे ते कुंदनकडे आहे. त्या कारणास्तव आपण पाहतोय की 2 धावा घेतल्या जातील. 37 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. आज खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संजय पाटील यांची पाहायला मिळाली. सलामीर आले होते आणि जास्त चेंडूंचाही त्यांनी सामना केला गेला आहे. आपण पाहिलं तर 13 चेंडून मागे 28 धावा एक चांगला स्कोर त्यांनी उभा केला गेला आहे. सांघिक स्कोर जर विचार केला 37 धावांवरती आहे. यावेळेस कुंदन पाटील ऑन स्ट्राईक, किशोर गोलंदाजी मार्कवरती टर्न होतोय. यावेळेस सोडवलाय, जरूर पाहूया. मिस टाइम झालेला आहे. सेफ लँडिंग होते. किती धावा घेतल्या जातील या चेंडू मागे. पैकी ही चांगली झालेली आहे, परंतु 2 धावेपासून वाचू शकत नाहीयेत. 2 धावेने 39 अंकावरती धावफलक जाऊन पोचलेला आहे. मित्र, चांगली स्पर्धा आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचा. या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवर असतील, खेळाडू असतील, प्रेक्षक वर्ग या सर्वांचं दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गोलंदाज यावेळेस आपण पाहतो खोदून काढण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट टर्मच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. या ठिकाणी आपण पाहतोय 1 धाव 40 धावा. भरपूर विश्वास दाखवला होता कुंदन पाटील यांच्यावरती, परंतु संजय पाटील मात्र एक चांगली खेळी साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक दिली जात होती कुंदन यास, परंतु त्या स्ट्राईकचा हवं तसा फायदा घेतला नाहीये. मोठा फटका लागला नाहीये. पाहूया पुन्हा एकदा संजय पाटील आपल्यावरती असलेला स्वतःवरती विश्वास झलकवला जाईल का. स्ट्राईक आपल्यापर्यंत राखली गेली आहे. किशोर टर्न होत आहे. यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आपल्या फॉलोथ्रो मध्ये. किशोर यांना मात्र काही अडवता आलं नाही आहे. 1 धाव इथं कंप्लीट केली जाते आणि 1च धाव. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून अंतिम षटकामध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज ताकदवार आहेत आणि परंतु इथेही गोलंदाजी चांगली होते. दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये असतानाही मात्र बचाव करत असताना पाहायला मिळते. किशोर 1 धावेने धावसंख्या 41, 41 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस उडवलाय. पाहूया. मिस टाइम जरूर झालेला आहे. छत्रशक येतो खाली. कुठल्या प्रकारची चुकी नाही आहे आणि फलंदाज बाद झाले झेलच्या स्वरूपात. ज्या ठिकाणी वडापाव स्टॉल आहे त्या ठिकाणी जी बाईक आहे ना तिची आरसी जी आहे ती आपण खाली करायची आहे. पोगाव टीम आपण तिथे आहात, तिथे जी बाईक आहेत ना त्यांच्या आरच्या सर्व खाली करा. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया. टर्न होतो गोलंदाजी मार्क वरती. चंदन
यांनाही मात्र काही खास करता आलं नाही आहे. या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. चार ओव्हरचा या ठिकाणी आपण पाहतोय खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 41-42 धावांचं लक्ष असेल तर चला दोन टीम जॉली स्पोर्ट कामतगर जय हनुमान पोगाव आपण या नाणेफेकीसाठी. दोन्ही टीमला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय हनुमान पोगाव या दोन टीम मध्ये. आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. 41 धावा धावफलकावरती जमा केल्या. आपण पाहिलं तर योग्य ते वेळी कुंदन मात्र मैदानाच्या आतमध्ये आला होता, परंतु संजय यांनी मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाली. नेहमी म्हटले जाते की तुक्या तुकविला आणि नाग्या नाचविला अशी परिस्थिती कुंदनची झाली. कुंदनवरती जास्त भरोसा दाखवला, परंतु संजय पाटील मात्र चांगली खेळी करताना पाहायला मिळाली. 14 चेंडूंचा सामना केला, त्याच्यामध्ये 5 चौकार पाहायला मिळाले. 29 धावांची बहारदार खेळी गेली. बाकीच्या फलंदाजांना इथं कुठल्याही प्रकारे इथं मात्र आपल्याला पाहायला मिळालं तशी खासी कामगिरी करताना पाहायला मिळाली नाही आहे. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. तसेच कामतगर संघ उपस्थित झाला असेल तर आपण या टॉस साठी. ज्यावेळेस प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळेस जे 42 धावांचं टार्गेट आहे ते कंप्लीट केले जाईल की थांबलं जाईल या ऐकूया कालीराम केलीसर यांच्या आवाजाने. तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. विनंती असेल विलंब न लावता. जबरदस्त कारवली संघास आज या ठिकाणी मित्र म्हणून कुठेतरी फलंदाजी कमजोर पाहायला मिळाली. गोलंदाजांनी छाप सोडताना पाहायला मिळालं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 38 धावांचं लक्ष होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 40 धावांचं लक्ष आणि या ठिकाणी आपण पाहतो 42 धावांचं लक्ष. भोगाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम निलेश दादा पाटील, आपले ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जय हनुमान पोगाव संघाचे आपण पाहू शकता. करता धरता सन्मान्य निलेशजी पाटील साहेब, विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. पोहोचताय ना, या लवकर, समोरची टीम आली तर हो जेवण आले आले ना, गेले ते आले तर मग करून घे. हो 10 मिनिटात पोहोचतो. चला खेळायला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. विनंती असेल, पंचांना विनंती आहे आपण खेळाकडे लक्ष द्या. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41-42 धावांचं लक्ष आहे. 4 गोलंदाजांनी आपली मित्र म्हणून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा खर्च झाल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिली. शेवटच्या ओव्हरला मात्र किशोर याने अफलातून गोलंदाजी केली. 1 गडी बाद केले आणि 6 धावा फक्त खर्च केले. ज्या ठिकाणी आपण पाहतो स्लो गोर हाणामारीचं षटक असतं, त्या षटकामध्ये अधिक धावा
जमा करण्याचा प्रत्येक टीमचा मानस असतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहिले तर मानस खूप चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला किशोर यांचा. पहिले षटक भारत पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इताडे संघाचा 12 खेळाडू कृपया कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. मधुकर आणि चिंतामणी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज भारत पाटील सरसावत आपल्या गोलंदाजी मार्क वरती 42 धावांचं आव्हान या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. यावेळेस ऑन साइडला चांगला फटका आहे, कडक फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅप मध्ये जाईल का? कुंदन आहे त्या ठिकाणी थोडस फंबलिंग पाहायला मिळालं आणि या ठिकाणी पाहतोय आपण एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. सुरुवात चांगली झालेली, बोणी चांगली झालेली आहे. 2 धावा जमा ही झालेल्या आहेत. जवळ 10.50च्या सरासरीने धावा फलकावरती जमा कराव्या लागतील. पुढील चेंडू यावेळेस उडवला इनफिल्डच्या वरतून. क्या बात आहे, अफलातून फटका खेळला जातोय. चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार. क्लासिकल चौकार. अकाउंटवरती जमा होत आहे. 6 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. 10.50च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत आणि ती क्षमता आहे बीबी स्पोर्ट इतारे संघाच्या माध्यमातून. जेव्हा जेव्हा खेळ खेळला जातो त्यांच्या माध्यमातून चांगले खेळ पाहायला मिळतंय. पुढील चेंडू अजून एकदा ताकदवार फटका ऑन साइडला मिडविडच्या रिजन मध्ये. एक धाव घेतली, थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाही आहे. एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन. 2 धावा, 8 धावा धावफलकावरती. क्या बात आहे, चांगली धावसंख्या आहे. आक्रमण हे बचावाचं मूल साधन असतं आणि मधुकर यांनी मात्र ते दाखवत असताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी झाली होती आणि या मॅच मध्ये सुद्धा प्रत्येक चेंडूवरती चांगली नजर बसवून चांगला खेळ करताना पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवला, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. पाहूया 2 क्षेत्ररक्षकामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न आणि दोन्ही पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पाहतोय 10 या अंकावरती. जी रन रेट प्रति ओव्हर मागे आहे तो मात्र जमा होताना पाहायला मिळते. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं हे षटक पॉवरफुल फलंदाजी मित्र म्हणेन, कारण प्रत्येक चेंडूवरती धावा बनतायत. डबल आणि एक बाउंड्री सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पाहूया पुढील चेंडू. फुल टॉस सुद्धा ऑन साइडला इथे या ठिकाणी पाहतोय आपण. मिडॉनच्या रिजन मध्ये एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने धावसंख्या 11 या अंकावरती लागली गेली. निश्चित मित्र म्हणेन की एक मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी चालू आली होती. फुलटॉस जिल्ह्यावर होती, परंतु फलंदाजीच्या मनामध्ये डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चालू होतं. त्या कारणास्तव तो फटका जो होता तो सजवता आला नाही आहे. मधुकर यास चिंतामण. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील खेळतोय. चिंता वाढवली जाईल की स्वतःवरती चिंताजनक कामगिरी करून येईल हे पाहण्यासारखं राहील. पाहूया गोलंदाज भरत पाटील टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. अंतिम चेंडूची फिकी यावेळी सोडवलाय आणि इथं मात्र पाहूया चेंडू हवेमध्ये, परंतु इथं मात्र अंदाज घेता आला नाहीये. कुंदन यास चेंडू मात्र फरार झाला सीमारशे बाहेर. अजून एक चौकार. एक चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. आपण पाहतोय तर 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता मात्र 10.50च्या सरासरीने धावा जमवायच्या होत्या प्रति षटकामागे. आता इथं मात्र जमवाव्या लागतील, त्या म्हणजे 9च्या सरासरीने. 27 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कशमकश चालू आहे. गोलंदाजी चांगली झाली, मात्र शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी सूर्यनारायणची किरण आला असावीत कुंदन यांच्या डोळ्यावरती आणि परिणाम स्वरूप तो चेंडू मात्र सीमापार जाताना पाहायला मिळाला. संजय पाटील यावेळेस गोलंदाजी मार्क वरती येतोय. फलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर 29 धावांची बहारदार असरदार खेळी पाहायला मिळाली.
निश्चित नेहमी म्हटलं जाते की रंग काला असला तरी वांदा नाहीये, परंतु रुबाबदार असला पाहिजे. तशी इनिंग छोटीशी असो का नाही, परंतु यादगार असली पाहिजे. यादगार खेळी जरूर केलेली आहे, परंतु त्याचा चेसिंग करत असताना इथं मैदानाच्या आतमध्ये मधुकर आणि चिंतामण ही चांगले खेळ करताना पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 15 धावा धापलकावरती. संजय पाटील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या चेंडूला उडवलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. पाहिलं तर विनोद हा एक चांगला खेळाडू आहे. मागील काही वर्षापूर्वी त्यांच्या हातून अशीच कॅच सुटली होती आणि कित्येक वर्षे तरी तो संघामध्ये खेळला नव्हता, कारण ती कॅच सुटली त्याचा खूप मोठा सदमा त्यांनी पकडला होता. आणि आता पाहूया पुन्हा एकदा ते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी विनोद नाईक. किशोर पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साइडला जातोय. विनोद येतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 17 या अंकावरती जाऊन पोहोचतोय. कमबॅक केलं गेलं आहे मित्र म्हणून संजय पाटील यांनी पहिल्या चेंडूवरती एक चांगली सफलता त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने आपण पाहतोय कुठेतरी धावफलक थांबला आहे. प्रत्येक चेंडू मागे धाव बनत होती, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलं आणि विकेट ही महत्वपूर्वक मधुकर यांचा आपल्याला पाहायला मिळालं. गेम चेंजर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसरेला यावेळेस ऑन साइडला उडवलेला आहे. या ठिकाणी मात्र आवाक्या बाहेर अंदाज बांधता येऊ शकत नाही, कारण टेनिस बॉल आहे, त्यातल्या त्यात 770चा बॉल. चेंडू मात्र फरार होतोय सीमा रेषा बाहेर. चौकार. आपण पाहिलं तर 9 चेंडू मागे 21 धावा जमा केलेत. अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 21 धावांची गरज आहे. मी तर म्हणेन पूर्णपणे मॅच वरती पकड बेबी स्पोर्ट हिताड संघाने बनवलेली आहे, परंतु वाघाच्या जबड्यातून मांस काढण्यासाठी माहिर हा संघ पाहायला मिळतोय. कारिवली पाहूया या दोन संघामधील दोनदा इंद्यामध्ये कोण विजय सर्ष ठरतोय. पुढील चेंडू यावेळेस बॅटची कडा आणि इथं मात्र पाहू शकता काय घडतंय. फलंदाज बाद होतय. पंच इशारा देत चला प्लीज. बाद झाला की नाही झाला तुमच्यावरती आहे, तुम्ही बोट वरती केला तर आम्ही देऊ. बोलू का अल्पेश गावकडला बोलू. मस्त मजेत. कसं काय काका बोलले, काका आहे माझी इच्छा बोलतो. हो मी 10 मिनिटात फोन करतो जरा मीटिंग मध्ये. यावेळेस वड शॉट क्या बात है. हवाई सोपर भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा बाहेर गेला. षटकार.
क्रमांकावरती 27 अंकावरती जाऊन पोहोचली जाते. श्रावण मात्र आल्या आल्या मोठा फटका खेळला जातोय आणि षटकार वसूल केला जातोय. अजूनही आपण पाहतोय विजयाचं समीकरण जे आहे 15 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस समोर ठेवला होता, भरपूर टायमिंग दिलं गेलं, हाही चेंडू फेकून दिला जातोय. पंचांच्या माध्यमातून पाहू शकता कशा प्रकारे इशारा केला जातोय. फॉर्मात येत चालल्या, रंगात येत चाललाय मात्र भाऊ पाटील. चौकार. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मनासे बांधलेलं जे स्वप्न असतं ते रात्री बघितल्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लढायचं असतं आणि लढायचं असतं. आणि एक विजयाची गाठ बांधून आलेला बेबी स्पोर्ट इताडे या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. अतिशय फॉर्मात असलेला संघ म्हणजे जय बजरंग कारिवली. आतापर्यंत आपण पाहतोय की प्रथम क्रमांकाच्या 2 ट्रॉफी त्यांनी पटकावलेल्या आहेत. अशा संघासमोर खेळत असताना इथं मात्र आपण पहिल्या चषकाची वाट बघत आहोत आणि खरोखरच जिद्दीने, चिकाटीने, संघर्षाने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतंय बेबी स्पोर्ट इताडे. या ठिकाणी आपण पाहिलं तर विजयाच्या जवळपास आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतंय. क्रिकेट आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल सांगू शकत नाही, परंतु एक्झिट पोल अनुमान जरूर लावता येईल. आता मात्र विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 12 चेंडू मागे 11 धावांची गरज. चला स्पोर्ट कामतगर आपण आला असाल तर प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. कुंदन पाटील, चिंतामन, क्या बात आहे, सलामीवीर. कमी चेंडूंचा सामना केलेला आहे परंतु आपल्या समोरच्या जोडीदाराला मात्र चांगली साथ देत असताना पाहायला मिळते. टर्न होते कुंदन पाटील गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फ्लिक केलेला ऑन साइडला पाहू शकता आपण. मिडविडच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चंदन आहे त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा घातक प्रयत्न चालू होता परंतु नाकारला गेला आपण पाहतोय. खास करून सावंत याने एक षटकार एक चौकार लगावून पूर्णपणे मॅच मध्ये वापस आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावेची गरज आहे. आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व उरलं नाहीये. आता धावा किती हवेत याला खूप महत्व उरलं आहे. उलटे गिनती सुरू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज कुंदन पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. सावंत एक षटकार एक चौकार. यावेळेस पाहतोय एक धाव घेतली जाईल. खाली रिजन आहे, दुरून क्षेत्ररक्षक येईल. दुसरी धावेचा प्रयत्न होतोय का, पाहण्यासारखं राहील. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आता मात्र विजयाचं समीकरण 8 धावांचं. 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सहज सोपं समीकरण करून ठेवलेलं आहे परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जर मॅच गेली आणि 5 रन जर तिथं राहिले तर कमबॅक करू शकतायत जय बजरंग कारिवली. परंतु होत्याचं नव्हतं करून ठेवलेलं आहे बेबी स्पोर्ट इताडे संघाने एक बलाढ्य संघासमोर खेळत असताना. यावेळेस मिस टाइम फटका जरूर आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतंय. या ठिकाणी आपण पाहतो हिम्मतला किंमत दिली जाते. बहादूर का साथ ही किस्मत देते. आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या. एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली, धाडस दाखवला आणि दुसरी धावी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 6 धावेची फक्त आवश्यकता आहे. यावेळेस उडवलाय. विनिंग फटका येईल का? आणि यस, नो डाऊट, चेंडू सीमा पार. विनिंग फटका येतोय, षटकार.